बुल्ढाना से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा और अन्य सामाजिक संगठनों ने आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर जय स्तंभ चौक में जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन की अगुवाई भारत मुक्ति मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ने की। प्रदर्शनकारियों की कई अहम मांगे थी, जिनमें ईवीएम हटाकर बैलेट पेपर लाना, ओबीसी की जातिगत जनगणना और बोधगया स्थित महाबोधि विहार को बौद्धों को सौंपना जैसी मांगे शामिल थी। बता दें कि भारत मुक्ति मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ने कहा कि लोकतंत्र को बचाने के लिए यह आंदोलन जरूरी है। कार्यकर्ताओं ने शांतिपूर्ण तरीके से अपनी बातें रखी और चेतावनी दी कि अगर मांगे मानी नहीं गई तो आगे और बड़ा आंदोलन किया जाएगा। 31 राज्यामध्ये 567 जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस भारत बंदचे आवाहन केलेले आहेत। या अंतर्गत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग या अंतर्गत राष्ट्रव्यापी भारत बंद अंतर्गत माननीय मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत बंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहेत। 1 जुलै 2025 रोजी निवडणूक आयोग, शासन प्रशासन जनविरोधामध्ये भारत बंदचे आव्हान पुकारलेले आहेत। तरी या भारत बंदचे 5 मुद्दे आहेत। ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। ईव्हीएम मशीनच्या विरोधात आम्ही भारत बंदचे आव्हान केलेले आहेत। महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे या विरोधामध्ये आहे। आणि जे महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, या माध्यमातून निवडणुका ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून झाल्या पाहिजे, हे आमच्या मागण्या आहेत। असे 5 मुद्दे घेऊन आम्ही भारत बंद पुकारलेला आहे। तरी भारत बंद हा आम्ही इथे झालेला आहे। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा तथा भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा अशा 4 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज भारत बंद होत आहे। बुलढाणा येथे भारत बंद हा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे। या भारत बंदच्या ज्या मुख्य आमच्या मागण्या आहेत, पहिली जी मागणी आहे की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे। दुसरी मागणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री ओबीसी म्हणून घेतात स्वतःला, परंतु ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यास त्यांचा विरोध आहे। साथियो, या ठिकाणी या देशातील जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटत नाही। आज शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे। हा जो भारत बंद आहे, या भारत बंदचा मुख्य उद्देश या देशातील SC, ST, ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधले गेले पाहिजे। त्यांच्या समस्यांचे जे मूळ आहे ते ईव्हीएम आहे आणि जोपर्यंत ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत या देशातली जी सरकारं आहेत ती लोकशाहीतून निवडली जात नाही, ती ईव्हीएम बॉक्समधून निवडली जातात आणि मग ते परत 5 वर्ष या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करत राहतात। भारत मुक्ती मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलनं करून या देशातील SC, ST, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचे लक्ष वेधण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत।